करावतो भाई. हो सर. हो सर. थँक्यू. सर्वप्रथम गुरुवर्य देवारे सरांचं स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. आजची तासिका कुबल मॅडम घेणार आहेत. ग्रहांचे फलादेश या विषयावर बोलताना अर्थातच आपले सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत. शिंदे सर आहेत, तृप्ती मॅडम आहेत, रंजना मॅडम असतील, सुजाता केसकर मॅडम आहेत, दळवी सर आहेत. या सगळ्यांचं स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. कुबल मॅडमचं मनापासून स्वागत करते, कारण त्यांनी स्वतःहून खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून त्या ह्या तासिका घेत असतात. एरवी सुद्धा आपण बघतो तासिकांमध्ये सर शिकवत असताना त्यांचा ग्रहांविषयी आणि ज्योतिषाच्या विविध पद्धतींविषयी सर्वकष अभ्यास आघाडीवर चालू आहे आणि त्याचा त्या खूप चांगल्या पद्धतीने ज्योतिष कथनामध्ये उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या हातात जो माईक आहे आणि त्या जे मार्गदर्शन करतायत ते मार्गदर्शन निश्चितच चांगलं होत आहे, उद्बोधनपर होत आहे. तेव्हा मी सगळ्यांच्या वतीनं कुबल मॅडमचं मनापासून स्वागत करते आणि त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कुवल मॅडम, होय, तुम्ही सुरू करते करा. करते. हो, एक मिनिट. हा. तर आधी हळदणकर मॅडम, तुम्हाला नमस्कार. तुम्ही स्वागत केलंय. आणि अर्थात सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. म्हणजे अगदी कोटी कोटी नमस्कार आणि तुमचे कोटी कोटी आभार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला इतकं मोठं हे ग्रहांचे फलादेश असा टॉपिक दिला आहे. तर आता आपण आणि इथे उपस्थित सर्वच माझ्यासाठी मान्यवर आहेत, त्यांचं पण सर्वांचं स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज आपण आपले दोन ग्रह झाले आहेत. ग्रहांचा राजा किंवा पिताकारक सूर्य आणि ग्रहांची राणी किंवा माताकारक चंद्र झालाय. तर आज आपण ग्रहांचा सेनापती मंगळ याला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना साष्टांग नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. आणि आज आपली हे शारदीय नवरात्रीची 6वी माळ कात्यायनी देवतेची आहे. तर त्या कात्यायनी देवतेला पण साष्टांग दंडवत करून आपल्या कार्यशाळेला सुरुवात करते. थँक्यू सर. थँक्यू ऑल. तर आज आपण मंगळ ग्रहाबद्दल म्हणजे मी बोलणार आहे. या मंगळालाच मंगळ, भौम, कुज. एक मिनिट. केसकर मॅडम, सर माईक झाला बंद. मंगळ, भौम, कुज, लोहित, अंगारक असे वेगवेगळे नावं आहेत. आणि समजा तुम्हाला मंदिर हवंच असेल तर अंमळनेरला या मंगळ ग्रहाचं मंदिर पण आहे. म्हणजे तिथे बरेच लोक जर आपल्या म्हणजे कुंडलीतला ग्रह हे असेल काय म्हणायचं अशुभकारक किंवा त्याचा त्रास होत असेल तर तिथे जाऊन त्या मंगळ म्हणजे हे देवतेचं दर्शन घेतात. आता आपण ह्या मंगळ ग्रहाबद्दल मी थोडीशी तुम्हाला आधी माहिती सांगते. या मंगळ ग्रहाची दैनिक गती 48 कला आहे हा. आणि हा ग्रह एका राशीत साधारणपणे 2 महिने असतो, 1.5 ते 2 महिने. ह्या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 14 कोटी 10 लक्ष मैल आहे. मंगळाचा व्यास 4211 मैल आहे. मंगळाला स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 24 तास 37 मिनिटे लागतात. मंगळ ग्रहाचा काही भाग तांबूस तर काही भाग हिरवट आहे. मंगळ हा पाप ग्रह असून पुरुष ग्रह आहे. अग्नी तत्वाचा आहे, क्षत्रिय वर्णाचा आहे, सुवर्ण या धातूवर व ग्रीष्म या ऋतूवर मंगळाचा अंमल आहे. मंगळाचा रस तिखट आहे. मेष व वृश्चिक या त्याच्या स्वराशी असून मकर ही त्याची उच्च राशी आहे.
आणि मकर येथील 28 अंश हा त्याचा उच्चांश आहे. कर्क ही त्याची नीच रास असून कर्केतील 28 अंश हा त्याचा नीचांश आहे. मेष ही त्याची मूळ त्रिकोण राशी आहे आणि स्वराशी वृश्चिक आहे. म्हणजे दोन्ही पण मंगळ मेष म्हणजे स्वराशी पण आहेत, पण मेष ही त्याची मूळ त्रिकोण राशी आहे. मंगळ ग्रहाचे रवी, चंद्र, गुरु हे मित्र ग्रह आहेत. शुक्र व शनी हे समग्रह आहेत व बुध आणि राहू हे मंगळाचे शत्रू ग्रह मानलेले आहेत. मंगळ दशम स्थानी दक्षिण दिशेस दिग्बली असतो. 4, 7 व 8 या स्थानी मंगळाची पूर्ण दृष्टी असते. मृग, धनिष्ठा आणि चित्रा म्हणजे हे द्विपाद नक्षत्र आहेत. तर ह्याच्यातलं मृग नक्षत्र त्याचे 2 चरण वृषभेत येतात आणि 2 चरण मिथुनेत येतात. तसेच चित्राचे 2 चरण कन्येत येतात आणि 2 चरण तुळेत येतात. आणि धनिष्ठाचे 2 चरण मकरेत आणि 2 चरण कुंभेत येतात. तर ही मंगळाची द्विपाद नक्षत्रे आहेत. मंगळाची महादशा 7 वर्षाची असते. मंगळाचे रत्न पोवळे किंवा ह्याला प्रवाळ किंवा इंग्लिश मधून कोरल असं पण म्हणतात. आणि मंगळाची 28 वर्ष ही भाग्योदयाची वर्ष आहेत. हा ग्रह स्वत्व व भावंडांचा कारक आहे. सर्व प्रकारची चेतना, ताकद, कार्याचा उरक, कार्यकुशलता, सळसळणारी शक्ती, वीर्य, पुरुषत्व, पराक्रम, राग, मत्सर, द्वेष, हट्टीपणा, सूडबुद्धी, तडकाफडकी निर्णय घेणे, दाहक, तीव्र कामेच्छा असणारा, विरोध म्हणजे विरोध पण करणारा, म्हणजे विरोध करायला पण त्याला आवडतं, सर्वस्व गमविण्याची पण तयारी असते, थोडासा अहमपणा पण असतो, इत्यादी सर्व गोष्टी मंगळाच्या अंमलाखाली येतात. हा ग्रह नैसर्गिक पापग्रह असल्याने मंगळाची व्यक्ती पित्त व उष्ण प्रकृतीची असते. दिसावयास थोडी उग्र व तांबूस गौरवर्णीय असते, उंच असते, धिप्पाड असते, बळकट बांध्याची असते. या व्यक्तीमध्ये साहस, पराक्रम, नेतृत्व, शौर्याची आवड, युद्धभूमीवर अरेरावी करतात, थोडे भांडखोर पण असतात, पण कार्यकुशल असतात. त्यांना म्हणजे संघटना कौशल्य पण त्यांच्याकडे चांगले असते. यंत्रशास्त्राविषयीची पण आवड असते. हा ग्रह महत्वाकांक्षा, सत्ता, अधिकार, पुढारीपणा, उत्साह, अहम मान्यता, युद्धखोरी, भांडखोरपणा, हिंसा, साहस, स्पर्धा, हुकुमशाही याचा कारक आहे. याच्या अंमलाखाली लष्करी पेशा, पोलीस, नौकानयन, शल्यविशारद, दंतवैद्य, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, असं म्हणजे ज्या तीक्ष्ण शस्त्रांचा वापर करतात असे म्हणजे हे त्याचे व्यवसाय आहेत. मंगळ शूर तसाच उदार पण आहे. माघार घेणे मात्र याच्या स्वभावात बसत नाही. मंगळाच्या अंमलाखाली व्यक्तीस उष्णतेचे विकार, डोक्याचे विकार, डोळ्याचे पण विकार, जननेंद्रियाचे विकार, मूत्राशय, किडनी, स्नायूंचे विकार, रक्तदाब, मूळव्याध आणि रक्ताचे विकार हे आजार होऊ शकतात. आता नेहमीप्रमाणे ह्या मंगळाची मी थोडक्यात म्हणजे उत्पत्तीची कथा सांगते. तर एकदा विष्णू भ्रमण करीत असता काय झालं, त्यांच्या अंगावरून म्हणजे घामाचे बिंदू असे गळाले. त्यातून एक पुत्र म्हणजे जन्माला आला. तर तो रक्तवर्णाचा होता. मग त्याला पृथ्वीने प्रेमाने वाढवले. नंतर त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाच्या म्हणजे त्याला ब्रह्मदेवाची त्यांनी तपश्चर्या केली. मग ब्रह्मदेवाने त्याला वर दिला आणि मग तो आकाशात हा मंगळ नावाचा ग्रह झाला. तर हा उल्लेख पद्मपुराणात आहे. आणि दुसरी कथा अशी आहे, म्हणजे शिव हा दक्षाचा जावई आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. पण त्या दोघांचे जरा वैर होते. तर दक्षाने एकदा काय केलं, यज्ञ केला आणि त्या यज्ञात शिवाला मात्र बोलवले नाही. त्यामुळं शिवाला क्रोध आला. मग त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र नावाचा एक पुरुष उत्पन्न केला आणि त्याच्या करवी
त्या दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. पण हा विध्वंस केल्यानंतर तो वीरभद्र सगळं म्हणजे जिथं जाईल तिथं असं सगळं जगच असं जाळायला लागला. मग शिवाने त्याला आवरले, शांत केले आणि मग ग्रहमंडळात स्थापन केले. अशी पण एक म्हणजे ह्या मंगळाची कथा आहे. तर हे मत्स्य पुराणात म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता आपण ऍक्च्युअल फलादेशाला सुरुवात करूया. तर हे हा मंगळ म्हणजे स्थानगत फळे कशी देईल बघूया. तर ज्यावेळेस प्रथम स्थानात मंगळ असतो ना, तर त्यावेळेस तो जातक म्हणजे उंच असतो, रुबाबदार असतो, दणकट असतो, त्याची शरीरयष्टी पण चांगली असते, थोडासा रागीट पण आहे, चेहरा उग्र असतो, डोळे लालसर असतात आणि ह्या लोकांना दुसऱ्यावर हुकूमत गाजविण्याची त्यांची वृत्ती असते आणि डोक्यावर असं शस्त्रास्त्राची अशी खूण पण असते त्यांच्या. मग द्वितीय स्थानात असेल हा मंगळ, तर काय होईल? म्हणजे उद्योगी जातक उद्योगी आहे, यांत्रिकी ज्ञान त्याला चांगलं असतं, त्याची वृत्ती थोडीशी खर्चिक असते, बोलणं पण त्याचं असं फटकळ असतं, त्याला डोळ्यांचे विकार असू शकतात, तिखट आणि मांसाहारी पदार्थ खाण्याची या जातकाला आवड असते. तृतीय स्थानात मंगळ असेल तर काय होईल? जातक साहसी असतो, पराक्रमी असतो, कर्तृत्ववान असतो, धैर्यवान असतो. पण या लोकांना असं गमतीने पण जर त्यांच्यावर कोणी टीका केली तर ती मात्र त्यांना सहन नाही होत. भावंडांमध्ये पण असे थोडे डिस्प्यूट किंवा मतभेद असतात. शारीरिक व्यंग पण एखादे असू शकते आणि या लोकांच्या म्हणजे जातकाच्या भावंडाचा मृत्यू अपघाताने होऊ शकतो. आणि अशा जातकांचे अक्षर पण असे मोठे मोठे असतं. चतुर्थ स्थानात जर मंगळ असेल तर काय होईल? इस्टेट, जमीन जुमला, शेतीवाडी या दृष्टीने हा चतुर्थ स्थानातला मंगळ चांगला आहे. पण गृहसौख्याच्या दृष्टीने मात्र घरातील वातावरण तप्त ठेवतो, कारण हा अग्नितत्वाचाच ग्रह आहे ना. वाहन सुख, वास्तू सुख म्हणजे ते ठीक मिळतं त्याला, पण तिथे पण अपघात होण्याची शक्यता आहे. मातृसौख्य कमी असू शकते आणि हृदयाचे विकार किंवा आजार होतात. पंचम स्थानात जर मंगळ असेल तर संततीला अपायकारक आहे. पोटाचे विकार, स्त्रियांच्या प्रसूतीत त्रास होतात, गर्भपात होऊ शकतात, संततीशी मतभेद असतात, संततीचा अपघाती मृत्यू होऊ शकतो, शारीरिक वैगुण्य पण येऊ शकतं. अशा जातकांना मैदानी खेळाची आवड असते. पण शिक्षण घेतात ते, पण थोडं विलंब होऊ शकतो शिक्षणाला. आणि यांचा अजून एक निगेटिव्ह पॉइंट आहे, थोडस सट्टेबाजी किंवा जुगार असे पण ह्या लोकांना आवड असू शकते. षष्ठ स्थानात मंगळ असेल तर उष्णतेचे विकार, बद्धकोष्ठता, कांजिण्या, गोवर, गळवे, फिट्स येणे, असं शस्त्राने कापणे, मूळव्याध, रक्तदोष आणि मामाकडील परिस्थिती थोडी अशी बिकट असते किंवा चांगली नसते. सप्तम स्थानात मंगळ असेल तर वैवाहिक जोडीदार हट्टी, तापट आणि स्वभावाने रागीट असतो. पती पत्नीत मतभिन्नता असते आणि अशा लोकांच्या विवाहात पण अडथळे येतात. अष्टम स्थानात मंगळ असेल तर काय होईल? स्त्रियांच्या पत्रिकेत अशुभ आहे. अशा स्त्रीला वैधव्य येते. स्त्रियांच्या मासिक पाळी, स्त्रीरोग, गर्भपात असे आजार पण स्त्रियांना होऊ शकतात. जोडीदारास अपघाती मृत्यू येऊ शकतो. शस्त्रापासून भय असते. वारसा मात्र मिळतो आणि गुहेंद्रियाचे आजार पण होऊ शकतात. नवम स्थानात जर मंगळ असेल तर असा जातक थोडासा असं विमजिकल किंवा थोडा लहरी असतो. स्वधर्मावर श्रद्धा कमी असते. संशयी, शंकेखोर अशा जातकाला पितृसुख पण कमी मिळते. पत्नीच्या माहेरच्या किंवा सासरच्या लोकांपासून त्याला त्रास होऊ शकतो. दशम स्थानात मंगळ असेल तर हा मंगळ म्हणजे गुरु आणि हर्षल किंवा शनी हे ग्रह इथे महत्वाचे पण आहेत. म्हणजे दशम स्थानात व्यक्तीचे जीवन ठरवण्यास या ग्रहांचा मोठा वाटा असतो. या स्थानी मंगळ काय करतो? धाडस देतो, पराक्रम देतो,
बुद्धी चातुर्य थोडेसे कमी असते आणि स्थावर इस्टेटीचा व्यवसाय करू शकतात. सामर्थ्यापेक्षा मोठी कामे हाती घेतात. नोकरी व्यवसायात वरचेवर बदल होत असतो. या व्यक्ती मिलिटरी, सर्जन, पोलीस खाते, केमिस्ट इत्यादी व्यवसाय करू शकतात. मंगळ लग्नी किंवा पंचमात व गुरु भाग्यात असतात, भाग्यकारक असतो. आता एकादश स्थानात मंगळ असेल तर संततीस त्रासदायक, स्त्री सहवासाची अशा लोकांना जास्त ओढ असते, आर्थिक अडचण असते, सहसा कोणाशीही पटत नाही. द्वादश स्थानात मंगळ असेल तर जातक थोडा चंचल असतो आणि म्हणजे ते नीट बघायला लागेल, पण डोळ्यास अशा जातकाच्या डोळ्यास अंधत्व येण्याची शक्यता असते आणि त्याची वृत्ती विलासी आणि स्वैर असते. कर्जबाजारी पण असतात. अशा जातकाला द्विभार्या योग येऊ शकतो आणि त्याच्यावर खोटे आरोप पण येतात, अपघात पण होतात. आता मंगळाचं प्रत्येक राशीतील फळ बघूया आपण. तर जातकाच्या कुंडलीत मंगळ कोणत्या राशीत आहे त्यावर म्हणजे त्या जातकाच्या कृतीची दिशा आणि स्वभावाचा पोत हा अवलंबून असतो. तर मंगळाचे 12 राशींमधील परिणाम. मेष राशीत जर मंगळ आहे तर त्याला आपण स्वगृही असं म्हणतो आणि मूळ त्रिकोण पण. तर इथे 0 म्हणजे 0 ते 12 अंश असेल म्हणजे डिग्री मेषेत, तर त्याला मूळ त्रिकोण राशीतला मंगळ म्हणायचं आणि 13 अंश ते 30 डिग्री असेल तर त्याला स्वराशीचा मंगळ म्हणायचं. हम्म. तर इथे म्हणजे मेषेत मंगळ असेल तर जातक कसा असतो? अत्यंत धाडसी, पुढाकार घेणारे, कृतिशील व्यक्तिमत्व, लष्कर, पोलीस, खेळ किंवा स्वतःचा व्यवसाय असे करण्या म्हणजे करणारे असतात किंवा करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे. मग शारीरिक ताकद प्रचंड असते, पण डोक्याला दुखापत, जळणे किंवा रक्तदाब होण्याचा म्हणजे बीपी म्हणजे रक्तदाबाचा पण त्रास होण्याची शक्यता असते. बोलण्यात थोडे आक्रमक असतात. त्यामुळे काय होतं तर नातेसंबंधात वर्चस्व गाजवण्याचा ते प्रयत्न म्हणजे असं त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांना त्यामुळे अशा जातकाला आपण संयम ठेवायला सांगायला पाहिजे, म्हणजे संयम आवश्यक आहे. स्वतःच्या हिमतीवर सुरू केलेल्या व्यवसायातून किंवा धाडसी गुंतवणुकीतून यांना चांगला धनलाभ होतो. करिअरमध्ये वेगाने प्रगती करतात, पण अहंकारामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संघर्ष होण्याची दाट शक्यता असते. आता वृषभ राशीतील मंगळ उत्कट पण तितकेच हट्टी असतात. कृतीतून भौतिक सुख आणि विलासी जीवन मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना घसा, दात किंवा थायरॉइड संबंधित समस्या जाणवू शकतात. राग लवकर येत नाही, पण एकदा का चिडले की मग ते सूडबुद्धीने वागतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी वित्त, रिअल इस्टेट, बांधकाम किंवा हॉटेल व्यवसाय यासारखी क्षेत्रे उत्तम ठरतात. नातेसंबंधात जुन्या गोष्टी मनात धरून ठेवतात. भावनिक संयमाची अत्यंत गरज असते अशा लोकांना म्हणजे. आणि संपत्ती हळूहळू पण मेहनतीने वाढते. विशेषतः स्थिर मालमत्ता म्हणजे फिक्स्ड असेस किंवा जमिनीतील गुंतवणुकीतून अशा जातकांना फायदा होतो. आता मिथुन राशीतील मंगळ तीक्ष्ण बुद्धी असते अशा जातकांची आणि असं जलद बोलण्याची कला असते. मार्केटिंग, मीडिया, तंत्रज्ञान, शेअर ब्रोकर्स असतात. वकिलासाठी पण उत्तम आहे म्हणजे वकिलीसाठी. मानसिक अस्वस्थतेमुळे चिंता, निद्रानाश किंवा श्वसन संस्थेशी संबंधित आजार या लोकांना होऊ शकतात. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सवयीमुळे किंवा इम्पल्सिव्ह निर्णयामुळे करिअरमध्ये अस्थिरता येऊ शकते. नातेसंबंधात कृतीपेक्षा शब्दांनी जास्त आक्रमक असतात. वाद घालण्याची प्रवृत्ती असते. धनलाभ म्हणजे संवाद म्हणजे आधारित व्यवसायातून म्हणजे कम्युनिकेशन मधून, ऑनलाईन ट्रेडिंग किंवा कमिशनच्या कामातून या लोकांना धनलाभ होतो. आता कर्क राशीतील मंगळ
तर हा कर्क राशीतला मंगळ आपण नीच म्हटलंय ना, मग त्याचा नीचांश 28 आहे. अत्यंत भावनिक आणि लहरी स्वभाव, रागावर नियंत्रण ठेवण्यात प्रचंड अडचण येते. दाबलेल्या रागामुळे किंवा निराशामुळे छातीत जळजळ किंवा या लोकांना पचनाचे विकार किंवा जास्त असं मानसिक ताण येतो त्यांच्यावर. भावनिक निर्णय घेतल्यामुळे करिअरमध्ये पण विलंब, अडथळे आणि अस्थिरता निर्माण होते. नातेसंबंधात अति अवलंबून राहणे किंवा निष्क्रिय आक्रमक म्हणजे पॅसिव्ह अग्रेसिव्ह असं वागणं, ज्यामुळे कुटुंबात सतत कलह होतो. चुकीच्या भावनिक निर्णयामुळे किंवा अयोग्य ठिकाणी दान केल्यामुळे संपत्तीचा नाश होऊ शकतो. आता सिंह राशीतील मंगळ काय करतो बघूया. मा- सिंह ह्या सिंह राशीतल्या मंगळाकडे नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. प्रबळ महत्वाकांक्षी असतात. प्रसिद्धी व अधिकार मिळण्याची यांना तीव्र इच्छा असते. आरोग्याच्या बाबतीत उच्च रक्तदाब, हृदय किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या यांना होऊ शकतात. राजकारण, प्रशासन, संरक्षण दल किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये असे लोक CEO, डायरेक्टर अशा मोठ्या मोठ्या पदावर असतात. नातेसंबंधात गर्विष्ठ आणि वर्चस्व गाजवणारे असू शकतात. जोडीदाराकडून आदराची अपेक्षा करतात. स्वतंत्र व्यवसायातून किंवा सार्वजनिक जीवनातून मोठी संपत्ती आणि ओळख असते त्यांची. कन्या राशीतील मंगळ काय करतो, तर हे विश्लेषण करणारे म्हणजे अनालिटिकल असतात. परफेक्शनिस्ट पण असतात आणि व्यावहारिक पण असतात. इंजिनिअरिंग, आरोग्यसेवा, डेटा अनालिसिस किंवा कायद्याच्या क्षेत्रासाठी आदर्श असतात. अतिविचारामुळे पचन संस्थेवर ताण येतो किंवा त्वचेशी संबंधित ॲलर्जी होण्याची शक्यता असते. करिअरमध्ये प्रगती सेवाभावी कार्यातून, बारकाईच्या नियोजनातून किंवा तपशील केंद्रित कामातून म्हणजे त्यांना त्यांची प्रगती होते. प्रेमसंबंधात टीका करण्याची किंवा समोरच्याच्या चुका काढण्याची सवय असते या लोकांना. उत्पन्न स्थिर पण मर्यादित असते. मोठ्या जोखमीच्या गुंतवणुकी ते असे टाळतात. आता तूळ राशीतील मंगळ काय करतो, याच्याकडे राजकीय चातुर्य आणि दृढता यांचा मिलाप आहे. कायदा, वाटाघाटी, आर्किटेक्चर किंवा जनसंपर्क क्षेत्रात उत्कृष्ट काम करतात. मासिक तणाव वाढल्यास मूत्रपिंड, कंबर किंवा हार्मोनशी संबंधित त्या लोकांना समस्या उद्भवू शकतात. करिअरमध्ये यश भागीदारीतून, कलेशी संबंधित व्यवसायातून किंवा असं टीम वर्क करून मिळतं त्यांना. नातेसंबंधात अस्थिरता किंवा म्हणजे अस्थिरताच असते किंवा असं पण म्हटले त्रिकोणी प्रेम संबंधाची शक्यता असते, त्यामुळं ते त्यांना स्थिरता मिळत नाही. संपत्ती किंवा भागीदारीतून, कला, कायदेशीर सेवा किंवा लक्झरी वस्तूंच्या व्यापारातून यांना म्हणजे धन मिळते किंवा संपत्ती मिळते. आता वृश्चिक राशीतील मंगळ हा स्वगृही म्हणजे आहे, त्याची स्वतःचीच मंगळाची रास आहे. पण मेषेचा मंगळ आणि वृश्चिकेचा थोडा फरक आहे. हे अत्यंत तीव्र, गूढ, धोरणात्मक स्वभाव, संशोधन, गुप्तचर यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्र विशेषतः सर्जरी किंवा गूढशास्त्रात या लोकांना यश मिळते. मूत्रमार्गाचे विकार, लैंगिक समस्या किंवा शस्त्रक्रिया होण्याची दाट शक्यता असते. पण यांची म्हणजे असं जगण्याची प्रबळ इच्छा शक्ती असते, म्हणजे विल पॉवर यांची स्ट्रॉंग असते. गुप्तहेर, मानसोपचार तज्ज्ञ, मोठे व्यावसायिक किंवा जोखीम घेणाऱ्या उद्योगात अशा लोकांचे करिअर उत्तम असते. प्रेमात अत्यंत पजेसिव्ह, भावनिक पण तितकेच सावध पण असतात. सहजासहजी कोणापुढे आपलं मन उघड करत नाही. संपत्ती वारसा हक्काने, गुप्त गुंतवणुकीतून किंवा विमा आणि जमिनीच्या व्यवहारातून मिळते. आता धनुराशीतील मंगळ काय करतो,
हा ऊर्जावान असतो, नीतिमान असतो, ध्येयवादी, शिक्षण म्हणजे क्रीडा म्हणजे खेळ, कायदा किंवा संरक्षण क्षेत्रात उत्तम यश मिळते अशा जातकाला. हम्म. आणि ह्यांना लिव्हर संबंधी किंवा नसांशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. करिअरमध्ये यश, कायदा, प्रवास, प्रकाशन किंवा उच्च शिक्षण क्षेत्राशी असं निगडित ह्या लोकांचे काम असते. नातेसंबंधात प्रामाणिक पण बोलण्यात मात्र फटकळ असतात. नैतिक मूल्ये मात्र म्हणजे नैतिक मूल्ये असणाऱ्या जोडीदाराची अपेक्षा करतात. धार्मिक किंवा कायदेशीर मार्गाने परदेशी व्यवसायातून किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित कामातून या लोकांना धनलाभ होतो. मकर राशीतील मंगळ काय करतो तर मकर मकर राशीत जेव्हा मंगळ असतो म्हणजे तो आपण उच्च म्हणजे उच्च राशीतला मंगळ असं म्हणतो. त्याचा उच्चार 28 अंश आहे. हे अविश्वसनीय पण शिस्त, एकाग्रता आणि कृतिशील नेतृत्व गुण पण हे लोक ध्येय गाठल्याशिवाय थांबतच नाहीत. शारीरिक दृष्ट्या अत्यंत कणखर पण अति कामाच्या ताणामुळे किंवा म्हणजे या लोकांना हाडांच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. प्रशासन, बांधकाम, शासन असे म्हणजे या करिअरमध्ये यांना प्रचंड यश मिळते. नातेसंबंधात भावनेपेक्षा स्थिरता आणि म्हणजे व्यावहारिकतेला हे जरा जास्तच महत्त्व देतात. दीर्घकालीन नियोजन, संयम आणि कठोर परिश्रमातून प्रचंड आर्थिक वाढ होऊ शकते. कुंभ राशीतील मंगळ सामाजिक दृष्ट्या सक्रिय, क्रांतिकारी विचारवंत, तंत्र तंत्रज्ञान प्रेमी, नवनवीन शोध, सामाजिक सुधारणा किंवा मोठ्या समूहासाठी काम करतात हे लोक. अचानक अपघात, पायाला दुखापत किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित यांना समस्या असू शकतात. तर करिअर म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उदाहरणार्थ सोशल मीडिया म्हणजे अशा करिअरमध्ये अशा प्रकारचे करिअर म्हणजे यांचे असते किंवा त्यात ते यशस्वी होतात. नातेसंबंधात अपारंपरिक विचारसरणी असते. भावनिक गुंत्यात अडकणे टाळतात. संपत्ती मोठ्या नेटवर्कमधून, सामूहिक प्रकल्पातून मिळते. आता मीन राशीतील मंगळ कृती पूर्णपणे भावनेवर आधारित असते. यांना आध्यात्मिक योद्धा पण म्हटलं आहे. पायाशी संबंधित समस्या येऊ शकतात. शरीरातील पाण्याच्या असंतुलनामुळे येणारे आजार किंवा भावनिक थकवा यांना जाणवतो. करिअर कुठलं असतं यांचं? कला असते यांच्याकडे, चित्रपट, मानसोपचार, अध्यात्म किंवा मानवतावादी कार्यात हे लोक यशस्वी होतात. प्रेमात खूप आदर्शवादी असतात. वास्तववादी दृष्टिकोन न ठेवल्यामुळे अशा लोकांचा भ्रमनिराश होण्याची जास्त शक्यता असते. संपत्ती सर्जनशील किंवा गूढ कामातून किंवा परदेशी संबंधातून मिळते. आता ही मंगळाची आपण नवमांशाची फळे बघूया. मेष नवमांशी गुरु, शुक्र वा किंवा बुधाच्या योगात फारच शुभ फळ देतो. गुरुच्या योगात अधिकार, मान मान्यता व लौकिक मिळतो. शुक्राच्या योगात थोडेसे कामी आणि भोगी असतात. बुधाच्या योगात टीकाखोर, चिकित्सक पण भांडखोर पण असतात. मेष नवमांशी पापग्रहाच्या योगात मातृकलह दाखवतो. क्वचित प्रसंगी यंत्राशी पण संबंध येतो. सामान्यतः मेष नवमांशी मंगळ असता स्वभाव थोडा तापट, पापग्रहयुक्त असता. डोक्यातील म्हणजे असं डोक्यावर जखमेची खूण असते. त्याच्यानंतर बुधयुक्त असता मेंदूचे आजार होऊ शकतात. मेंदूचे रोग पण होण्याची शक्यता असते. वृश्चिक नवमांशी पोलीस, मिलिटरी, इंजिनिअरिंगशी संबंध येतो. शुभ ग्रह युक्त असेल तर अधिकार योग पण देतो.
आणि वृषभ आणि तूळ नवंशी जर मंगळ असेल तर थोडे कामी, भोगी, विलासी आणि बिघडलेला असेल तर परस्त्रीशी संबंध येऊ शकतो. मिथुन किंवा कन्या नवंशी जर मंगळ असेल तर मानसिक दौर म्हणजे मानसिक असं दुर्बलता असते अशा जातकाला. थोडासा संशयी पण असतो पण बुद्धिमान पण असतो. कर्क नवंशी जर म्हणजे मंगळ असेल तर काही काळ थोडासा सांपत्तिक उत्कर्ष देतो, पण ह्याला कुटुंबापासून खूप दूर राहावं लागतं आणि थोडा अहममान्य असतो. सिंह नवंशी असेल मंगळ तर सरकारी नोकरी असते अशा जातकाला. त्याचा स्वभाव मानी असतो. सामान्य प्रकारचा अधिकार योग असतो. पण धनु आणि मीन नवंशी असेल तर लौकिक दृष्ट्या उत्तम, उपासक, बंधू सौख्य चांगले मिळते. आणि असं म्हणजे आता हे असं दिलंय पण असं आता काय हे शक्य नाही, असं 3 किंवा 4 बंधू असतात. आता मकर किंवा कुंभ नवंशी जर मंगळ असेल तर नोकरीत अधिकार योग येतो, स्थावर इस्टेट होते, जमीन व घराचे उत्पन्न असण्याची शक्यता असते. आणि कुंभ नवंशी त्यातल्या त्यात म्हणजे प्रतिकूल वातावरणात थोडासा असं या जातकाचं जीवन जातं. लहानपणी त्याला काही आजार असू शकतात आणि त्याच्या भावांशी त्याचं पटत नाही, भांडण होतात. आणि पापग्रह युक्त असेल तर वार्धक्यात म्हणजे उत्तरार्धात तो परावलंबी असतात असे लोक. आणि अशा म्हणजे कुंभ नवंशी मंगळ असेल तर अशा जातकाचा म्हणजे त्याच्या ह्याच्यात द्विभार्या योग पण असू शकतो. एक मिनिट. आता प्रत्येक नक्षत्रातील फळ बघूया आपण, हा. जर मंगळ अश्विनी नक्षत्रात असेल तर जातक कसा असतो, म्हणजे धाडसी असतो, वेगवान असतो, म्हणजे असं खेळ म्हणजे मैदानी खेळ खेळणारे असतो. त्याच्याकडे युद्ध कौशल्य असतं, नेतृत्व गुण पण असतो, पण थोडा अधीर असतो स्वभावाने आणि अपघाताची पण शक्यता असते. भरणी नक्षत्रातील मंगळ थोडा कामुक असतो, गुप्त संबंध ठेवणारा असतो, भावनिक ताण त्याच्यावर जास्त असतो आणि पण जबाबदारी सांभाळण्याची क्षमता पण असते त्याच्यात. कृत्तिका नक्षत्रातील मंगळ थोडा कठोर बोलणारा असतो, शस्त्रकला अवगत असते, पराक्रमी असतो, अधिकार पण असतो, पण रागाने त्याचं नुकसान होऊ शकतं. रोहिणी नक्षत्रातील मंगळ असं जातकाचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं, थोडेसे विलासी, भोगी असतात आणि भौतिक प्रगती करायला यांना आवडते. मृगशीर्ष नक्षत्रातील मंगळ चपळ असतो, बुद्धिमान असतो आणि अशी भ्रमंती करणारे असतात किंवा त्यांना आवडतं पण तसं. व्यापारात फायदा, अस्थिर स्वभाव आणि थोडे वादविवाद करणारे असतात. आर्द्रा नक्षत्रातील मंगळ हुकुमशाही असतो, क्रोधी, वैवाहिक ताण असतात त्यांच्याकडे, म्हणजे त्यांना असं त्यांचे वैवाहिक संबंध थोडे हे असतात, त्यामुळे तो त्यांना ताण असतो विवाह संबंधी. तांत्रिक ज्ञान चांगले असते मात्र. पुनर्वसू नक्षत्रातील मंगळ संयमी असतो, धार्मिक असतो, धाडसी असतो, पण भावनिक चढ उतार होत असतात. पुष्य नक्षत्रातील मंगळ पराक्रमी, कार्यक्षमता चांगली असते, अधिकाऱ्यां म्हणजे कडून पण ह्याला मदत होते, पण आरोग्य थोडेसे बिघडलेले असते. आश्लेषा नक्षत्रातील मंगळ म्हणजे गुप्त विद्या जाणणारे असतात, राजकारणी असतात, थोडे असं ईर्ष्यावान पण असतात. मघा नक्षत्रातील मंगळ यांच्यावर त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो, राजमान्य असतात, साहसी असतात, पण यांना पण राग लवकर येतो. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील मंगळ थोडा कामुक असं म्हणजे कला येत असतात त्यांना, विलासी पण असतात, पण म्हणजे प्रेम संबंधात त्यांच्या थोडेसे अप्स अँड डाऊन येतात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जर मंगळ असेल तर सामाजिक कार्य चांगले करतात, उच्च पद पण असते, असे निर्णय पण धाडसी घेतात, पण थोडासा अहंकार असतो त्यांना. हस्त नक्षत्रातील मंगळ शारीरिक शक्ती चांगली असते, हस्तकौशल्य पण असतं, असं जोखीम म्हणजे रिस्की कामं पण करतात, पण प्रवृत्ती थोडीशी हिंसक असते.
चित्रा नक्षत्रातील मंगळ सौंदर्यप्रेमी, असं म्हणजे वास्तुशास्त्र पण करणारे असतात, अभियांत्रिक म्हणजे इंजिनियर्स असतात, पण वैवाहिक संघर्ष असतो. स्वाती नक्षत्रातील मंगळ त्याला आपलं म्हणजे स्वातंत्र्य प्रिय असतं, पराक्रमी पण असतात, परदेश प्रवास करणारे असतात, पण स्थिरता, अशा लोकांच्या जीवनात स्थिरता जरा कमी असते. विशाखा नक्षत्रातील मंगळ महत्वाकांक्षी असतो, असं स्पर्धा म्हणजे भाग घ्यायला पण आवडतं, युद्ध कौशल्य असतं, पण थोडी म्हणजे यांचे शत्रू जरा जास्त असतात. अनुराधा नक्षत्रातील मंगळ म्हणजे संघटन शक्ती चांगले असतात, म्हणजे त्यांना मित्र पण पुष्कळ असतात, पराक्रमी असतात, पण यांना पण असं काय भावनिक ताण जरा जास्त असतात. आता ज्येष्ठा नक्षत्रातील मंगळ थोडा चतुराईने वागणारा असतो बरं का, आणि त्याच्याकडे नेतृत्व गुण पण असतात, साहसी असतो, थोडासा संशयी पण असतो, आणि थोडा आक्रमक पण असतो. मूळ राशीतील मंगळ हा पण म्हणजे ह्याला गूढशास्त्राची आवड असते, आणि कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे डेप्थला जाणे म्हणजे मुळापर्यंत जाणे अशी त्यांची सवय असते, पण कौटुंबिक तणाव असतात. पूर्वाषाढा नक्षत्रातील मंगळ पराक्रमी असतो, दृढ निश्चयी असतो, शत्रूवर विजय म्हणजे मिळवणारा असतो, पण त्याला राग येतो, त्यामुळे थोडेसे ऑब्स्टॅकल्स येतात. उत्तराषाढा नक्षत्रातील मंगळ हा डिसिप्लिन असतो म्हणजे शिस्तप्रिय असतो, याला उच्च पद मिळते जिथे तो काम करतो, तिथं राजमान्यता असते, पण थोडा हुकुमशाही वृत्तीचा असतो. श्रवण नक्षत्रातील मंगळ ह्याला पण समाजात मान्यता असते, जे कार्य करेल त्याच्यात यश पण असते, पण ह्याच्या पण घरात कलह असतात. धनिष्ठा नक्षत्रातील मंगळ ऐश्वर्यवान असतो, ह्या अशा लोकांना संगीत कला अशी म्हणजे आवड असते, साहसी असतात, थोडेसे लोभी पण असू शकतात, आणि यांना पण वैवाहिक ताण असू शकतो. शतभिषा नक्षत्रातील जातक म्हणजे संशोधन करणारे असतात, गुप्त विद्या शिकणारे असतात, वैद्यकशास्त्र शिकतात, पण त्यांना असं आपण म्हणजे एकाकीपणाची सारखी जाणीव होत असते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात रहस्यमयी असतात थोडे, तांत्रिक विद्येत म्हणजे कौशल्य असते, अध्यात्म पण आवडते, पण थोडे संतापी असतात. उत्तरा भाद्रा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील मंगळ संयमी आहे, त्याला न्यायप्रिय आहे, आध्यात्मिक पण प्रगती करतो, पण हट्टी पण असतो. रेवती नक्षत्रातील मंगळ परोपकारी आहे, प्रवासाची आवड असते, असं म्हणजे दानशूर पण असतात, पण आर्थिक म्हणजे असे अप्स अँड डाऊन असतात, चढ उतार असतात. आता आपण आधी मी थोडं हे सांगते, मंगळ उच्च राशीत काय फळ देईल, नीच राशीत, आणि मग त्याचं दृष्टीफळ बघूया. तर मंगळ जेव्हा उच्च राशीत असेल ना, तर म्हणजे उच्च रास कोणती आहे त्याची, तर मकर. तर त्यावेळेस उच्च राशीत असता शूरवीर, कर्तव्यपरायण आणि राजमान्य होतो. आणि मूळ त्रिकोणी मंगळ असता थोडा क्रोधी, निर्दयी, दुष्ट, चारित्र्य म्हणजे ते थोडस संशयास्पद असतं, स्वार्थी आणि साधारण धनी, आणि थोडा लंपट किंवा त्याला असं नीच लोकांच्यात राहायला आवडतं. आणि मंगळ स्वक्षेत्री असेल तर बलवान, कीर्तिवान आणि शेतीवाडी किंवा असा जमीनदार असतो तो. मित्रक्षेत्री मंगळ असेल तर काय होईल, म्हणजे तो सगळ्या मित्रांमध्ये तो प्रिय असतो आणि धनवान पण असतो. आणि मंगळ जर शत्रू क्षेत्री असेल तर थोडस त्याला व्यंग असू शकतं, आणि दीन मलिन असा असतो. मंगळ नीच राशीत असेल तर तो म्हणजे नीच कामात दंग असतो किंवा कृतघ्न असतो. आता मंगळाचे दृष्टीफळ बघूया आपण, म्हणजे मंगळाची दृष्टी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ना, मंगळ म्हणजे जिथे बसलेला असतो तिथून त्याला 3 दृष्ट्या आहेत, 4, 7 आणि 8. तर पहिल्या स्थानावर जर म्हणजे मंगळ बघेल तर जातकाची प्रकृती कशी असते, उग्र असते, आणि इथे त्यांनी असं पण म्हटलंय अशा जातकाची म्हणजे म्हणजे जर जातक पुरुष असेल तर म्हणजे पत्नीचं लवकर निधन असतं, किंवा व्हाईस वर्सा, जर जातक स्त्री असेल तर पुरुषाचं म्हणजे लवकर म्हणजे तिच्या मिस्टरांचं लवकर निधन होतं. दुसऱ्या स्थानावर जर मंगळ बघेल तर
तर जातक रोगी, अल्पधनी, कुटुंबियांपासून विभक्त राहणारा, परिश्रम आणि खिन्न अवस्थेत राहणारा असा असतो. तृतीय स्थानी जर मंगळ बघेल तर वडील भावाचे सुख नसते त्याला, पण पराक्रमी असतो, भाग्यवान, आणि त्याची एखादी बहीण विधवा असू शकते. म्हणजे चतुर्थ स्थानावर जर मंगळ बघेल तर माता पित्याचे सुख नसते. आणि म्हणजे 28 वर्ष आपण म्हटलंय ना भाग्योदय काळ मंगळाचा, तर तोपर्यंत त्याला खूप कष्ट असतात, पण नंतर मात्र तो असं परिश्रम करून थोडासा सुखी असतो. आणि 5व्या स्थानावर जर मंगळ पाहिल तर असा जातक म्हणजे एकापेक्षा जास्त भाषाचा त्याला अभ्यास असतो किंवा तो भाषा जाणणारा असतो, विद्वान असतो, पण अशा जातकाला संततीकडून मात्र कष्ट असतात आणि थोडासा म्हणजे रोगी आणि व्यभिचारी पण असा जातक असू शकतो. षष्ठस्थानी जर मंगळ पाहिल तर आपण हा शत्रुनाशक आहे, म्हणजे शत्रुहंता आपण म्हणतो ना, याच्या पुढे शत्रूचा काही निभाव लागत नाही. याच्या मातेस मात्र कष्ट असतात आणि याला स्वतःला हृदयरोग असू शकतात, पण हा कीर्तिवान असतो. 7व्या स्थानावर जर मंगळ बघेल तर असा जातक परस्त्रीरत असतो, कामी असतो, आणि याचा पण म्हणजे पहिल्या भार्यापासून म्हणजे पत्नीपासून वियोग होतात. 8व्या स्थानावर जर मंगळ पाहिल तर धन, कुटुंब यांचा नाश होतो, असा जातक कर्जबाजारी होतो, दुःखी असतो आणि भाग्यहीन पण असतो. 9व्या स्थानावर जर मंगळाची दृष्टी असेल तर बुद्धिमान, धनवान, पराक्रमी, धर्मावर श्रद्धा पण असते आणि धर्माची याला आवड पण असते. दशम स्थानावर पाहिल तर राज्यसेवी, माता पित्यांना मात्र याच्या कष्ट असतात, पण हा स्वतः सुखी असतो. 11वे स्थानी पाहिल तर धनवान, संततीकडून कष्ट होतात आणि त्रास पण होतो, आणि कुटुंबीय मंडळींकडनं पण त्याला त्रास होतो. 12व्या स्थानावर जर मंगळाची दृष्टी असेल तर थोडं म्हणजे मातुल नाशक, कुमार्गी जाणारा असतो, मूळव्याध, भगंदर, नेत्र रोगी असं असतो, आणि ह्याचा स्वभाव पण थोडासा उग्र असतो. आता विंशोत्तरी दशाप्रमाणे म्हणजे मंगळाची महादशा 7 वर्षाची असते ना, तर आपण त्या मंगळ महादशेतील फळे बघूयात. ही दशा जन्मतः मृग, चित्रा किंवा धनिष्ठा हे म्हणजे मंगळाचे नक्षत्र आहेत ना द्वीपात, तर त्या नक्षत्रात येते. या महादशेतील म्हणजे या महादशेत जातकाला धनयोग होऊ शकतो, पण ते डिपेंड्स ऑन सगळी पत्रिका आपल्याला हे करायचं, हे आपण जनरल प्रेडिक्शन सांगत आहोत. अम, परंतु त्याला जे धन मिळतं ना या मंगळ दशेत, तर त्याचा विनियोग शुभ कार्यांपेक्षा वाईट कार्यांकडेच जास्त केला जातो. या दशेत बंधूंच्या बरोबर अशा जातकाचं म्हणजे थोडस वैर होतं, जमीन जुमला, घरदार, पैसा यासाठी कोर्ट कचेरी होते, पण त्याच्यात असा जातक विजयी होतो. आणि जर असा म्हणजे त्या मंगळाची महादशा असेल आणि मंगळ केंद्रात किंवा त्रिकोणात असेल तर त्याला जमीन जुमला, घरदार पण मिळतं, शेतीपासून फायदा मिळतो, मानसिक शांती थोडी मिळते, आणि धनप्राप्तीचे नवीन नवीन म्हणजे अवसर त्याला मिळतात. आता मंगळ महादशेतील फळे म्हणजे मंगळ महादशा आहे जातकाची, आणि त्या जातकाचा लग्न म्हणजे लग्नस्थानी मंगळ असेल तर मस्तकास भ्रमण म्हणजे असं भ्रमंती करणारा असतो, अविचाराच्या गोष्टी करतो, संतापी असतो, उद्वेगी, शरीरास अतिशय कष्ट, त्रास, दगदग असते, अनेक प्रकारची चिंता पण त्याला लागून राहिलेली असते, त्याच्या स्त्रीला पण कष्ट असतात, अधिकारापासून त्याला म्हणजे भ्रष्ट केले जाते, उद्योगधंद्यात व नोकरीत संकटे येऊ शकतात, शत्रूकडून पराजय, आणि त्याला तो देशांतर करतो किंवा त्याचा धनाचा नाश होतो. आता धनस्थानी मंगळ असेल तर म्हणजे दुसऱ्या स्थानात धनाची कमतरता भासते, आणि नेत्रास विकार होऊ शकतात,
आणि खर्च उगाचच अनाठाई खर्च होतात. आणि असं आपल्या म्हणजे मुखास म्हणजे तोंडाला पण उष्ण विकारांपासून आजार होतात, अडचणीची स्थिती येते, संततीला पण अशा जातकाच्या क्लेश होतात. तृतीय स्थानी मंगळ असेल तर असा जातक मोठा पराक्रमी असतो, साहसी असतो, त्याच्याकडे शौर्य व धाडस पण असते, सर्वांवर छाप टाकणारा असतो. राजापासून आता इथे सरकारपासून म्हणजे मान सन्मान प्रतिष्ठा मिळते, सत्ता अधिकार प्राप्ती होते. पण भावंडांना मात्र अनिष्ट आहे. चतुर्थ स्थानी मंगळ असेल तर स्थावर जमीन जुमला घरदार यांच्या बाबतीत असं उगच त्याला काळजी असते सारखी. अपघाताचे भय वाटत असते. त्याच्या संततीला गंडांतर येऊ शकते. आणि थोडी बुद्धी पण नसं जरा चांगली नाही, म्हणजे नीच स्थिती असते बुद्धीची. आणि त्याला रोग भय म्हणजे आपल्याला काही रोग होतील का अशी सारखी चिंता लागून असते. पंचम स्थानी मंगळ असेल तर बुद्धी थोडी विपरीत असते. आणि असे भलभलते विचार म्हणजे नको ते विचार येतात. अविचारी म्हणजे होतो तो. आणि तापट हट्टी स्वभाव होतो अशा जातकाचा. त्याला नेत्राचे रोग होतात. आणि खर्च पण त्याचा खूप वाढतो. संततीची त्याला सारखी काळजी लागून राहिलेली असते. आणि धन लाभ तर नाही होत, पण त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतं म्हणून धनाचं नुकसान पण होतं. षष्ठ स्थानी मंगळ असेल तर जातक धाडसी कामात म्हणजे यशस्वी होतो. अशा जोरदार घडामोडी करतात, महत्वाकांक्षेप्रमाणे त्याला सिद्धी पण मिळते, शत्रूचा तो पराभव करतो. पण संपत्तीची म्हणजे स्थिती मात्र थोडी अप्स अँड डाऊन असते. आणि कष्ट आणि दगदग खूप असते अशा जातकाला. सप्तम स्थानी मंगळ असेल तर स्त्रीला अनिष्ट म्हणजे त्याच्या स्त्रीला गंडांतर येऊ शकते. उद्योगधंद्यात पण त्याच्या अडचणी येऊ शकतात. आणि व्यापारासाठी त्याला खूप असं जास्त भ्रमंती करायला म्हणजे प्रवास करावे लागतात. शत्रूकडून पण नुकसान होतंय, त्रास होतो. आणि म्हणजे त्याला एक प्रकारची अशी अनामिक भीती पण वाटत असते. त्याच्या धनाचा पण नाश होतो. अष्टम स्थानी मंगळ असेल तर सर्व प्रकारे काळजी आणि असं पीडाकारक आहे हा. मृत्यू समपीडा होते त्याला. देवी गोवर वगैरे आजार, ज्वरपीडा, मस्तक शूळ, मूळव्याध इत्यादी म्हणजे त्रास असतात. धनाचाही नाश होतो. उद्योगधंद्याचे पण म्हणजे असं तर तो नीट काळजी घेत नाही, पण तिथे पण अप्स अँड डाऊन होतात. आणि थोडं अपमानीचे बेअब्रूचे प्रसंग येतात. गुप्त आजार होतात त्याला. नवम स्थानी मंगळ असेल तर भाग्यामध्ये विघ्न, धर्माविषयी उदासीन व तिरस्कार करणारा असतो. पापाचरणाकडे त्याची वृत्ती असते. दांभिक असतो. वडील मंडळीस म्हणजे मोठ्या आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना किंवा गुरूंना कष्ट असतात. आणि म्हणजे कार्यात पण त्याचे कुठलंच कार्य पण असं यश नाही मिळत त्याला. दशम स्थानी मंगळ असेल तर अधिकार प्राप्ती चांगली असते. म्हणजे वरिष्ठ नोकरी पण मिळते. आणि त्याची म्हणजे दोस्ती किंवा काय म्हणायचं मैत्री अशा मोठ्या मोठ्या लोकांशी असते. त्याला मान सन्मान असतो, व्यापारात फायदा असतो, भरपूर धनलाभ मिळतो. सर्व प्रकारे सुस्थिती व सौख्य, स्थावर योग, महत्कीर्ती आणि शत्रूंचा म्हणजे शत्रू नाश करण्यात त्याला म्हणजे शत्रूचा पाडाव करण्यात त्याला यश मिळते. एकादश स्थानी मंगळ असेल तर धनलाभ, स्त्री सुख, स्थावर जमीन जुमला अशी म्हणजे प्राप्ती होते. संततीला मात्र अनिष्टकारक आहे, शत्रूचा नाश होतो. आणि असे जातक म्हणजे म्हणजे मोठमोठे कारखाने किंवा जमिनीचे म्हणजे मालक असतात. दशम स्थानी मंगळ असेल तर धननाश, स्त्रीला अनिष्टकारक पीडा, गंडांतर असं काही होऊ शकतं. आणि औद्योगिक म्हणजे स्थिती मात्र थोडी बिकट म्हणजे तो जर काही व्यापार करत असेल तर ते थोडी त्या व्यापारात त्याला डाऊनफॉल येतो. राजभय असते, अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेणारा असतो, शत्रुपीडा पण असते. आणि असं अपमानाचे प्रसंग येतात. आता म्हणजे मंगळाची दशा. पण जर मंगळ मेष राशीचा असेल तर असा जातक धाडसी कामे, युद्धात विजयी, राज्यप्राप्ती, अधिकार योग, राजाकडून सन्मान,
वस्त्रे व भूषणाची प्राप्ती आणि असं पण त्याला शरीराला थोड्याशा म्हणजे यातना किंवा शारीरिक कष्ट होतात. वृषभ राशीचा मंगळ असेल तर देव ब्राह्मणांविषयी आदरभाव असतो अशा जातकाला. आपण कौटुंबिक अव्यवस्था असते, धनाचा पण व्यय होतो आणि त्याच्या स्त्रीस कष्ट असते. मिथुन राशीचा मंगळ असेल तर असा जातक म्हणजे प्रवास करणारा असतो, त्याचं स्थलांतर पण होऊ शकते. पित्याशी मात्र तो जरा विरोध करणारा असतो, पण अधिकाऱ्यांवर मात्र त्याची छाप चांगली असते आणि खर्च पण त्याचे खूप वाढतात आणि जरा आपल्याच तोऱ्यात किंवा मोठेपणाच्या ऐटीत दंगा असतो. स्वजन विरोधी म्हणजे नातलगांच्या विरोधात असतो आणि अनेक प्रकारच्या कला कौशल्याचा माहितगार असतो. थोडासा वाचाळ म्हणजे असं उगाच जास्त बोलणारा असतो, पण धूर्त पण असतो. कर्क राशीचा मंगळ जमीन जुमला, घरदार, नोकर चाकर, वाहने, भूमी म्हणजे हे सगळं त्याला मिळतं, पण जरा कष्ट जास्त करावे लागतात आणि नातलग व स्त्री पुत्रांचा वियोग सहन करावा लागतो. मानसिक त्यामुळे त्याला मानसिक दुर्बलता येते, क्लेश चिंता त्याच्या वाढतात. सिंह राशीचा मंगळ हा अनेक लोकांवर अधिकार गाजविणारा प्रमुख पुढारी, निश्चयी, साहसी, सत्याग्रही आणि प्रसंगी व संकट म्हणजे संकटात त्याला असं धैर्यवान असतो. आणि मोठे मोठे कार्य जरी त्यांनी केली तरी त्याच्यात त्याला यश पण मिळतं. आणि श्रीमान म्हणजे मान्यवर असतो, भाग्यवान असतो. पण याला पण स्त्री पुत्रांचा वियोग होऊ शकतो. अग्निपिडेचे भय असते. कन्या राशीचा मंगळ असेल तर सदाचार व सत्कर्माविषयी आस्था, धन धान्यादी समृद्धी म्हणजे धन धान्य सगळं त्याची समृद्ध असतं. स्त्रियांचा अभिलाषी असतो, प्रापंचिक सुख चांगले मिळते. तूळ राशीचा मंगळ असेल तर व्यापारापासून धनप्राप्ती होते. स्त्री संबंधात पण लाभ होतात, पण काही काही वेळेस अ, या जातकाला म्हणजे अ, अ, स्त्री शत्रू जास्त असतात. वृश्चिक राशीचा मंगळ असेल तर हा थोडासा जास्त बडबड करणारा असतो. शेतीच्या कामातून त्याला यश मिळते, धनप्राप्ती होते. अनेकांचा शत्रू परंतु उघड शत्रुत्व कोणीही करत नाही, म्हणजे गुप्त शत्रू असतात त्याला. धनुराशीचा मंगळ असेल तर म्हणजे वादविवाद जरी म्हणजे केले पण त्याच्यात तो माघार घेणारा असतो. त्याचं लक्ष सगळं धार्मिक आचरणाकडे असतं. मकर राशीचा मंगळ असेल तर अधिकार योग चांगले असतात. त्याच्यानंतर वादविवाद जरी केला तरी त्याच्यात त्यांना जय म्हणजे यश मिळतं. अनेक प्रकारचे सौख्य, ऐश्वर्य संपन्न स्थिती असते, जमीनदार असतात आणि लौकिकवान पण असतात. म्हणजे असं लौकिकवान पुढारी किंवा असं कार्यकर्ते असतात ते असे लोक. कुंभ राशीचा मंगळ धर्मभ्रष्ट, अनाचार व अत्याचार, संततीपासून त्यांना कष्ट होतात आणि यांचे खर्च पण अतिशय वाढतात या म्हणजे मंगळाच्या दशेत. आणि ते असं लोकांचा पण असं थोडा द्वेष करणारे असतात. मीन राशीचा मंगळ त्यांना पुत्रचिंता असते, कर्ज होते, परदेशात प्रवास करतात, हृदय रोग होऊ शकतो, मस्तकास किंवा डोळ्यास पण आजार होऊ शकतात, उष्णतेचे विकार असे होऊ शकतात आणि सर्व प्रकारचे नुकसान आणि हानी होते त्यांची. आता मंगळ महादशेतील अंतर्दशेची फळे. आता मंगळामध्ये जर मंगळ अंतर्दशा असेल तर शौर्याची, धाडसाची व कर्तबगारीची कामे यात अशा जातकाला यश मिळतं. अधिकार प्राप्ती होते, सत्ताधारी असतात, शत्रूचा असे लोक पराभव करतात, पण स्वजनांशी मात्र विरोध करतात. आत्मविश्वास चांगला असतो, पण परस्त्री संग करू शकतात. मंगळामध्ये राहूची अंतर्दशा असेल तर शारीरिक कष्ट आणि गंडांतर येण्याची शक्यता असते. उष्णतेचे विकार म्हणजे असं शस्त्र किंवा चोरांपासून पण त्याला भीती किंवा नुकसान पण होऊ शकतं.
धनाचा नाश होऊ शकतो. आणि अशी त्याची परदेशवारी जरी झाली तरी तिथं काही त्याला असं हवं ते काही मिळत नाही, त्याची अशी दुर्धर स्थिती होते. मंगळामध्ये गुरुची अंतर्दशा असेल तर असा जातक या काळात पुण्यकर्मे करतो, म्हणजे तीर्थयात्रा वगैरे करतो. देव ब्राह्मणांविषयी त्याला खूप आदर असतो. आणि राजापासून किंवा अधिकाऱ्यांपासून मात्र पीडा होऊ शकते. आणि द्रव्य लाभ आणि उद्योगात यश, संततीचे सौख्य मात्र चांगले असते. मंगळामध्ये शनीची जर अंतर्दशा असेल तर सांपत्तिक संकट येतात, धनाच्या बाबतीत अडचण निर्माण होते किंवा धनाचे नुकसान होते. आणि उद्योगधंदा किंवा व्यापार करत असेल तर तिथे पण नुकसान होते. आणि प्रापंचिक त्रास पण वाढतात, संततीला पण त्याच्या क्लेश होतात. मंगळामध्ये बुधाची जर अंतर्दशा असेल तर गुप्त आणि उघड म्हणजे सगळ्या शत्रूंकडून त्याला खूप त्रास होतो. आणि त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडते, त्याला अग्निभय असते. आणि स्वजनांकडून म्हणजे त्याचा अपमान होऊ शकतो. मंगळामध्ये केतूची अंतर्दशा असेल तर म्हणजे त्याला खूप असं मृत्यू समपीडा असं होते. आणि त्याच्या स्त्रीचा व संपत्ती संततीचा यांना पण थोडस म्हणजे काय असे क्लेश होतात, आजार येतात, किंवा या संतती किंवा स्त्रीचा ह्याला वियोग पण होतो. आणि धनाच्या संबंधित पण किंवा व्यापार करत असेल तर पण तिथे पण त्याचं नुकसान होऊ शकतं. मंगळामध्ये शुक्राची अंतर्दशा असेल तर असा जातक म्हणजे खूप ठिकाणी प्रवास करतो, देशांतर पण करतो. मग त्याच्या त्या धनाचा त्याचा जे व्यय होतो. आणि त्याच्या स्त्रीला पण घातक असतं. आणि थोडस असं काय म्हणायचं नीच लोकांशी त्याची म्हणजे संगत किंवा मित्रता वाढते या काळात. आणि त्यामुळे तो अनितिकारक गोष्टी करण्याकडे त्याचा थोडासा कल असतो, मग तो व्यसनी पण होऊ शकतो. आणि त्यामुळं मग त्याचं म्हणजे धनाचं किंवा पैशांचं नुकसान होतं. आता मंगळामध्ये रवीची जर अंतर्दशा असेल तर अ, वादविवाद म्हणजे असं वादविवाद जरी केलं किंवा कर्तबगारीच्या कामात म्हणजे त्यांना यश मिळतं. आणि पण थोडस राजाशी म्हणजे आपण इथे म्हणायचं नोकरी करतात तिथे तिथल्या लोकांशी किंवा सरकारशी थोडं वैमनस्य वाढतं. आणि त्याला म्हणजे राजदंड म्हणजे असं हे पण म्हणजे काय म्हणायचं पनिशमेंट पण मिळू शकते. वाहन सौख्य मात्र चांगलं असतं. आता मंगळामध्ये जर चंद्राची अंतर्दशा असेल तर नाना प्रकारांनी अशा जातकाला धनप्राप्ती पण होते. जर काही त्याच्यावर संकट असेल तर त्याचा नाश होतो. संततीचं सौख्य त्याला चांगलं मिळतं. स्त्री सुख चांगलं मिळतं. पुत्र प्राप्ती पण होते. धनसंचय चांगला होतो. मित्रांचे प्रेम मिळते. आणि त्याचा भाग्योदय पण चांगला होतो. तर साधारण म्हणजे मंगळाचं गोचरीची फळं आपण बघूया. म्हणजे हे उपचय स्थान आहे ना, 3, 6, 10, 11 या स्थानी गोचरीने जर म्हणजे मंगळाला तर तो शुभदायी असतो. संकटे नाहीसा करणारा, शत्रूचा पराभव करून प्रत्येक कार्यात यश देणारा असतो. आणि साहसाची मोठी म्हणजे उलाढालीचे कामं असतील त्याची तर ते पूर्ण होतात. त्याला असं म्हणजे तो इंडिपेंडंट होतो, थोडक्यात दुसऱ्यांवर त्याला अवलंबून राहावे लागत नाही. लोक त्याच्या अनुकूल वागतात. पण अशा जातकाची महत्वाकांक्षा फार असं मोठी असते. आणि सांपत्तिक दृष्ट्या पण व्यवसायात फायदा, यश होतं. सर्व कार्य त्याचे सिद्ध होतात. शत्रुपीडा कमी होते, पैशाची टंचाई पण नाहीशी होते. 4, 8, 12 या स्थानी गोचरीने जर मंगळ आला तर तो थोडा अशुभ फलदायी होतो. प्रकृती चांगली राहत नाही अशा जातकाची. त्याला उष्णतेचे विकार होऊ शकतात, पित्ताचे विकार, ज्वरपीडा, रक्तदोष असे होतात. आणि घरातल्या मंडळींपासून पण त्याला त्रास होतो. त्याच्या म्हणजे डोळ्यांना पण पीडा होते. स्त्री संततीबद्दल त्याला काळजी वाटत असते सारखी.
आणि व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल तर तिथे पण निष्कारण अडचणी येतात. पैशाची कमतरता, चणचण होते, धाडस, अविचार असं म्हणजे अविचाराने किंवा उतावळेपणाने तो वागतो. आणि मंगळाची प्रत्येक स्थानाप्रमाणे गोचरीची फळे. आता म्हणजे गोचरीचा मंगळ हा प्रथम स्थानी आला तर काय होईल? शत्रुभय, रोगभय, रक्तविकार, उष्णतेचे विकार, पित्तविकार, रागीटपणात त्याचा म्हणजे क्रोध वाढतो. त्याला असं शस्त्रास्त्राचं भय असतं. अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे त्याला निराशा येते. जर धनस्थानात किंवा दुसऱ्या स्थानात मंगळ जर गोचरीचा आला तर धनहानी होऊ शकते. प्रत्येक म्हणजे कामात त्याला प्रतिकूल फळ मिळते. आणि पित्त विकाराचा पण त्रास व्हायला लागतो. अग्निभय असते. भांडणे होतात तसे सारखे आणि प्रत्येक कामात पण त्याला अपयश येतं. जर तिसऱ्या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या स्थानी मंगळ आला तर आर्थिक आर्थिक त्रास होतो. मात्र प्रतिष्ठेत मात्र त्याच्या वाढ होते. म्हणजे त्याला अधिकार प्राप्ती पण मिळते, कामात यश मिळते, सहकारी व संबंधिताकडून सहकार्य मिळते, भावंडांचं पण सहकार्य मिळतं, नोकर चाकर पण त्याचे म्हणजे त्याला सहकार्य करतात. चतुर्थ स्थानी मंगळ जर आला गोचरीचा तर शत्रू वृद्धी होते, शत्रू भय असतं अशा जातकाला. त्याला म्हणजे ज्वर म्हणजे ताप किंवा उदर गुह्य रोग, रक्तस्राव असं थोडंसं म्हणजे अ, अशा पीडा होतात. आणि दुष्ट व नावडत्या लोकांच्या संगतीमुळे तो अडचणीत येतो किंवा त्याचे नुकसान पण होते. पाचव्या स्थानात जर म्हणजे गोचरीचा मंगळ आला तर संतती विषयक समस्या येऊ शकते. आजार, शारीरिक क्लेश, कष्ट, शत्रुभय, खर्चात वाढ होऊ शकते आणि त्याचे आर्थिक नुकसान पण होऊ शकते. आता सहाव्या स्थानात मंगळ आला तर हा शुभ फलदायी आहे असं म्हटलंय. निर्भयता म्हणजे म्हणजे असं जातं शत्रूला पराजित करतो. आर्थिक लाभ होतात, सुख समाधान मिळते आणि सर्व कार्यात त्याला यश मिळते. त्याच्या प्रतिष्ठेत पण वाढ होते. सातव्या स्थानी जर गोचरीचा मंगळ आला तर वैवाहिक जीवनात थोडी म्हणजे कटुता वाढते, असं डिस्प्यूट होतं, मानसिक त्रास होतो त्यामुळे, आणि भांडण होतं, तंटा वाद होतात, नेत्ररोग व उदररोगाचा त्रास जातकाला सहन करावा लागतो. आणि म्हणजे सातव्या स्थानात येणारा मंगळ विवाह कार्यात म्हणजे असं गती देत नाही. आठव्या स्थानात जर गोचरीचा मंगळ आला तर मानहानीचे प्रसंग येतात, मानसिक कष्ट जास्त होतात, धनाचा नाश होतो, रक्तविकार म्हणजे होऊ शकतात, पित्त विकार आणि विषाचं भय असतं आणि कर्ज होतं, किंवा खर्च वाढतं आणि धनाचं पण नुकसान होतं. आणि नवव्या स्थानात जर गोचरीचा मंगळ आला तर शारीरिक कष्ट होतात, मानसिक अस्वस्थता राहते आणि कार्यात अपयश येते. आणि मोठ्या लोकांकडून म्हणजे नोकरी करत असेल तर बॉसकडून थोडासा त्रास होतो. दहाव्या स्थानात जर गोचरीचा मंगळ आला तर शत्रुत्वात वाढ होते, नोकरीत अचानक बदल होतात आणि म्हणजे अ, यश मिळवायचं असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात. आणि अपूर्ण काम, काही त्याचे जर अपूर्ण कामे राहिलेली असतील तर ते पूर्ण होतात, पण त्याला म्हणजे कष्ट जास्त करायला लागतात. अकराव्या स्थानात जर गोचरीचा मंगळ आला तर हा शुभ फलदायी आहे, जातक विजयी होतो. त्याला म्हणजे अनेक मार्गांनी त्याच्याकडे पैसा पण येतो, आकस्मिक धनलाभ पण होतो, आर्थिक स्थितीत त्याच्या सुधारणा होते, आनंद विलास असं सुखी म्हणजे म्हणजे मानसिक स्वास्थ्य पण त्याला लाभत असतं, भूमीचे लाभ होतात आणि त्याच्या राहत्या घराची जर काही समस्या असेल तर ती सुटते. त्याच्या मान प्रतिष्ठेत पण वाढ होते.
12व्या म्हणजे स्थानी म्हणजे व्ययस्थानात जर गोचरीचा मंगळ आला तर त्याला स्वतःला म्हणजे जातकाला स्वतःला आजार होतो आणि त्याच्या पत्नीला पण आजार होऊ शकतो. आणि असं वैवाहिक जीवनात म्हणजे आकस्मिक कटुता पण निर्माण होते आणि त्याला म्हणजे सुख मिळत नाही. आता आपण मंगळ म्हणजे ग्रहाचं पण नक्षत्र गोचर फळ बघूया. तर हे नक्षत्र गोचर फळ बघताना पहिले म्हणजे 1, 2, 3 हे नक्षत्र जेव्हा मुखात पडतात त्यावेळेस जातकाला रुचकर भोजन मिळते आणि सुख पण प्राप्त होते. आणि 4, 5, 6, 7 हे नक्षत्र जेव्हा डोक्यावर पडतात त्यावेळेस जातकाला राजसन्मान आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते. 8, 9, 10, 11 हे बाहूत म्हणजे हातांवर पडतात. त्याच्यापैकी 8 आणि 9 हे उजव्या हातावर म्हणजे हे नक्षत्र येतात तेव्हा विजय मिळतो जातकाला. यशदायक असतो तो काळ. पण अशी आणि 10 आणि 11 म्हणजे डाव्या हातावर जेव्हा हे नक्षत्र पडतात तेव्हा रोगकारक किंवा त्रासदायक अशा गोष्टी घडतात. अनिष्ट फळ मिळते. 12 आणि 13 हे नक्षत्र गळ्यात पडतात तेव्हा उचकी लागणे किंवा चिंतेत वाढ होणे. 14, 15, 16, 17, 18 हे हृदयात पडतात त्यावेळेस धनलाभ, आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होते. 19, 20, 21 हे गुह्यस्थानी पडतात त्यावेळेस वैवाहिक जीवनात म्हणजे सुख प्राप्ती होते. 22, 23, 24, 25, 26, 27 हे नक्षत्र पायावर पडतात त्यावेळेस त्यावेळी जातक म्हणजे असं भ्रमंती करतो किंवा त्याचे खूप प्रवास होतात. आता हे थोडंसं सांगते तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना पण असं आपण मांगलिक दोष किंवा विवाह ठरवताना जर मंगळ 1, 4, 7, 8, 12 पण हे आपले साऊथकडचे लोक 2 पण धरतात म्हणजे 1, 2, 4, 7, 8, 12 अशा स्थानी म्हणजे कोणाचा पण मुलाचा किंवा मुलीचा मंगळ असेल तर त्या पत्रिकेला मांगलिक किंवा असं जुळवताना थोडंसं ते असं नकारात्मक म्हणतात. पण या म्हणजे अशा ठिकाणी मंगळ असला ना तर तो असं निकामी पण केव्हा ठरतो तर त्याचे पण थोड्याशा काही मला हे सापडले ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत ह्या 4, 5, 6 म्हणजे 1, 4, 7, 8, 12 इथे कुठे जर मंगळ आहे तर ती आपण पत्रिका मंगळाची असं म्हणतो ना तर त्याला म्हणजे असं तो निकामी ठरवण्यासाठी काही इथे मुद्दे दिलेत. ज्यावेळेस मेष राशीचा मंगळ लाभात, वृश्चिक राशीचा मंगळ चतुर्थात आणि मकर राशीचा मंगळ सप्तमात आणि कर्केचा मंगळ अष्टमात असेल आणि धनु राशीचा मंगळ व्ययात असेल तर हा मंगळ दोष नाहीसा होतो. द्वितीय स्थानात जर चंद्र शुक्र असता मंगळाचा दोष नाहीसा होतो. केंद्रात चंद्र असेल किंवा मंगळ चंद्र युती असेल तरी सुद्धा मंगळाचा दोष नाहीसा होतो. केंद्रात राहू अगर शुभ ग्रह गुरु किंवा शुक्र असेल तरी पण मंगळाचा दोष नष्ट होतो. अजून थोडेसे आहे. वधू किंवा वर या मॅडम मॅडम हो. म्हणजे मंगळ आणि राहूचा केंद्र योग बोलता का तुम्ही? हा हा आता अजून एक सांगते. वधू किंवा वर यापैकी एकाच्या कुंडलीत मंगळ आहे पण दुसऱ्याच्या म्हणजे समजा होणारा पार्टनर त्याच्या कुंडलीत त्या स्थानात जर शनी असेल म्हणजे इकडं ज्याच्या स्थानी मंगळ आहे तिकडं शनी असेल तरी पण हा म्हणजे मंगळ दोष आपण धरायचा नाही. हे मला सापडलंय तर आपण तुम्ही सगळ्यांनी आपण म्हणजे मी जे जे सांगते ते कसं जनरल प्रेडिक्शन आहे. तुम्ही सगळ्यांनी कुंडल्या बघत असाल तर वापरा आणि मग मला पण सांगा की ह्याच्यातलं येतंय काही किंवा काही नाही येत असं.
आणि वधू म्हणजे समजा मुलगी असेल तर तिच्या पण चतुर्थ स्थानात शनी असेल तरी पण हा दोष म्हणजे आपण धरायचा नाही. किती वेळ राहिला आहे अजून? आपण आता थांबा, हे नंतर सांगते, आधी ते सांगते. मंगळापासून बनणारे योग बघूया आता. तर हा सगळ्यात चांगला योग म्हणजे रुचक पंचमहापुरुष नावाचा योग मंगळाच्या बाबतीत हा केव्हा होतो? तर ज्यावेळेस मंगळ केंद्रात म्हणजे स्वराशीचा म्हणजे आयदर मेष वृश्चिक राशीचा किंवा उच्च राशीचा म्हणजे मकरेचा असेल तर हा रुचक योग होतो. तर असे जातक म्हणजे कसे असतात? तर हे खूप धैर्यवान असतात, नेतृत्व गुण यांच्याकडे खूप चांगलं असतं, अशा लोकांना नेम फेम असतं, धनवान असतात, भाग्यवान असतात आणि खूप पराक्रमी तर असतातच असतात. आणि ते असे मोठे मोठे मिलिटरीचे ऑफिसर असतात किंवा पोलीस अधिकारी असतात किंवा अशा कंपन्यांमध्ये असेल तर उच्च पदावर सीईओ डायरेक्टर अशा पदावर असतात, म्हणजे रोचक योग असणारे जातक. आता चंद्रमंगळ योग म्हणजे अ, मंगळ आणि चंद्राची युती किंवा दृष्टीने पण जर ते एकमेकांना बघत असतील तर अशा जातकाला धनलाभ होतो, व्यापारात यश मिळते, जमीन जुमल्याचा पण लाभ होतो. आणि मंगळ शुभ ग्रहांच्या प्रभावाखाली लाभस्थानात असेल तर आर्थिक स्थैर्य पण मिळते, ऐश्वर्य पण मिळते. आणि हे तर मी आता सांगितलंच तुम्हाला, मांगलिक दोष किंवा त्याला कुज दोष पण म्हणतात. 1 4 7 8 12 किंवा 1 2 4 7 8 12 म्हणजे ह्याच्यात असेल तर हा कुज दोष असतो. मग त्याचे परिणाम काय? तर वैवाहिक अडचणी, आणि अशा जातकाचा स्वभाव पण थोडा उग्र असतो आणि सतत तणावाखाली राहणारे असतात असे जातक. मंगळ बुध योग असेल तर म्हणजे अशा जातकाचं वक्तृत्व चांगलं असतं, बुद्धिमान पण असतात आणि व्यापारात मात्र यांना यश मिळतं. पण जर अशुभ युती असेल म्हणजे हे मंगळ बुध युती आहे आणि त्याच्यावर समजा असं राहू किंवा केतू असं कोणी दृष्टी टाकत असेल किंवा काही कारणास्तव ही युती बिघडली असेल तर ह्या जातकाचं बोलणं मात्र असं वादग्रस्त होतं. मंगळ गुरु योग असेल म्हणजे मंगळ गुरु एकत्र किंवा दृष्टी असेल एकमेक तर असे जातक शस्त्रविद्येत प्रावीण्य असतं त्यांच्याकडं, धर्मनिष्ठ असतात, नेतृत्व गुण पण त्यांच्याकडे चांगला असतो. आता मंगळ शनी म्हणजे मंगळ शनी युती किंवा दृष्टी, खरं ना इथे म्हणजे मला थोडंसं सांगावं वाटतंय की ही मंगळ शनी युती एकदम आपण असं अगदी शिक्कामोर्तब ही खराबच आहे असं नाही म्हणू शकत. म्हणजे नो डाऊट इथे संघर्ष आहे, अपघात होण्याची शक्यता, अचानक आपण म्हणतो ना म्हणजे फळं मिळतात. पण तरी सुद्धा हे म्हणजे लोक बांधकाम किंवा इंजिनिअरिंग साठी चांगले आहेत, असे लोक मेकॅनिकल क्षेत्रात उत्कृष्ट म्हणजे यश मिळतं. म्हणजे कसं इथे शनीला ह्या मंगळाचा धाडसीपणा, मंगळाची ऊर्जा आणि हे शनीकडे कसं चिकाटी आहे, डिव्होशन आहे, डेडिकेशन आहे, डिसिप्लिन आहे, असं जर दोघांचा मिलाप केला तर अशा जातकाला चिकाटीने यश नक्कीच मिळणार आणि ते यश टिकून राहणार पण असतं आणि त्याच्याकडे अपार संयम पण असतो. कारण मंगळ शनी युतीत काय होतं, हा मंगळ सर नेहमी सांगतात ना म्हणजे मंगळ मार्स इज काय कंट्रोल बाय सॅटर्न, म्हणजे तसा मंगळ कसा थोडा उतावळा अग्रेसिव्ह आहे ना, पण त्याला असं हा शनी आळा घालू शकतो. आणि शनी कसा थोडा कोल्ड प्लॅनेट आहे आणि थोडं म्हणजे त्याला मंगळाची जर ऊर्जा मिळाली म्हणजे ह्या दोघांनी एकमेकांना असं ते चांगल्या म्हणजे कुठल्या परिस्थितीत आहे ते आपल्याला बघावंच लागेल नो डाऊट, पण ही युती चांगले पण फळ देऊ शकते. आता अंगारक योग केव्हा होतो? ज्यावेळेस मंगळ आणि राहू म्हणजे एकत्र किंवा ते एकमेकांच्या दृष्टीत असतात. तर म्हणजे असे जातक धाडसी असतात आणि जोखीम पण घेतात, म्हणजे त्याची जोखीम घेण्याची क्षमता पण चांगली असते. स्पर्धात्मक क्षेत्रात पण त्यांना यश मिळतं. पण म्हणजे निगेटिव्ह बाजू काय आहे? अपघात होऊ शकतात, अग्निदोषाचं भय असतं. तांत्रिक क्षेत्रात पण यांना यश मिळतं आणि असे जातात आर्मी किंवा असे पोलीस मध्ये मोठमोठे अधिकारी असतात आणि असे काय म्हणतात खेळ पण खेळणारे असतात. आणि मंगळ केतूची युती जर असेल म्हणजे आयदर युती किंवा ते एकमेकांना म्हणजे बघतायत
तर असे जातक थोडे असे म्हणजे काय दुटप्पी त्यांचा स्वभाव असतात, पण मार्शल आर्ट्स मध्ये चांगले असतात, म्हणजे जुडो कराटे असे खेळणारे असतात. आणि थोडा धोकादायक प्रवृत्ती असती. आणि ह्या लोकांची मोठी शस्त्रक्रिया पण होऊ शकते. पण म्हणजे आध्यात्मिक असतात. गूढशास्त्रात पण हे प्रगती करू शकतात. पण अचानक अशा लोकांचं नुकसान होऊ शकतं. ऑपरेशन, सर्जरी आणि हिलिंग अशा कार्यात मात्र हे निपुण असतात. आता शुक्र मंगळ युती, युती किंवा शुक्र म्हणजे शुक्रावर मंगळाची अशी दृष्टी, तर ह्या जातकाकडे प्रचंड आकर्षण शक्ती असते. त्याचं व्यक्तिमत्व पण मोहक असतं. पण नातेसंबंधात वारंवार म्हणजे फसवणूक होते त्याची. प्रेमात पण फसवणूक होते. फॅशन, कला, असं संगीत असं त्याला आवडतं. आणि प्रेम काव्य असं पण करणारा असतो असं जातक. आता आपण आहे थोडा वेळ आहे, तर आपण आता काय बघूया की समजा एखाद्या जातकाला म्हणजे मंगळ त्याला हे देत नाहीये, म्हणजे काय म्हणायचं, मंगळ निचेचा आहे किंवा मंगळाची त्याला हे मिळत नाहीये फळ. तर मग त्यावेळेस आपल्याला जातक आलं तर आपल्याला मंगळाची उपासना तर त्याला द्यायला लागेल. मग ती मंगळाची उपासना करताना काय काय त्याला करायला सांगायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा हा ओम अंगारकाय नमः हा मंगळाचा मंत्र आहे. दुसरा मंत्र आहे ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः आणि ओम गंग गणपतये नमः. हे हे म्हणजे मंत्र झाले. किंवा त्याचा एक मेन म्हणजे आपला नवग्रह स्तोत्रामधील मंत्र आहे धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभ कुमारम शक्तिहस्तम च मंगल प्रणमाम्यहम. म्हणजे हा पण आता हा थोडा अवघड आहे, त्यामुळे ते जातक करेल की नाही किंवा मग युट्यूबवर त्याला ऐकायला सांगायचं. पण हे खालचे जे छोटे छोटे मंत्र आहेत ते तर तो करूच शकतो. आणि कुंडलीत मंगळ दोष असला, विशेषतः सप्तमात मंगळ असेल तर गणेशाची उपासना करायला सांगायचं. संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सांगायचं. आणि रोज अंगारक स्तोत्र, मंगल कवच किंवा ऋणमुक्ती म्हणजे खूप त्याच्यावर कर्ज असेल तर ऋणमोचक स्तोत्र हे पण म्हणायला सांगायचं किंवा ऐकलं तरी चालेल. मंगळ यंत्राची पण पूजा करायची, मी नंतर दाखवते तुम्हाला. आता रत्न कोणचं वापरायला सांगायचं, तर मंगळाचं पोवळे, प्रवाळ किंवा कोरल हे रत्न आहे. तर हे रत्न तांब्याच्या किंवा सोन्याच्या, पण मोस्टली सोन्याच्या जास्त प्रेफर करायला सांगायचं. अंगठी म्हणजे हे रत्न बसवायचं. आणि ओम अंगारकाय नमः म्हणजे अशा मंत्राने त्याला म्हणजे काय म्हणायचं, हे मंत्राची म्हणजे म्हणून त्याला अभिमंत्रित करायचं. मग त्याची पूजा करायची. आणि हे केव्हा घालायचं हातात, तर मंगळवारी, शक्यतो मंगळाच्याच होऱ्यात, म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सकाळ म्हणजे 1 तासाच्या आत. आणि कुठं घालायचं, तर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेत म्हणजे आपण रिंग फिंगर म्हणतो ना त्याच्यात घालायचं. आणि आता मग बाकीचे पण इतर रेमेडीज आहेत. मंगळवारी अनंत मूळ वनस्पतीचे मूळ आणून लाल दोऱ्यामध्ये आपल्या हातावर म्हणजे असं दंडाला बांधावं किंवा ताईतात घालून गळ्यात घालावं. प्रत्येक मंगळवारी गूळ किंवा रेवड्या पाण्यात म्हणजे वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्यात. मारुतीचे म्हणजे श्री हनुमानजींचे पूजन करावे. हनुमान चालिसा, हनुमान कवच म्हणावे. दर मंगळवारी मंगळ मंत्र किंवा ओम हम हनुमते नमः हा पण मंत्र म्हटलं तरी चालेल. आणि ह्या मंगळाचा गायत्री मंत्र आहे, म्हणजे मंगल गायत्री असा. ओम अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भौम प्रचोदयात. आता मी ह्या पोवळ्याविषयी थोडस सांगते, 2-3 मिनिटं आहेत, मी काढलंच आहे तर. म्हणजे हे पोवळं रत्न कसं मोत्याप्रमाणे खनिज नाहीये, हे वनस्पतीजन्य आहे.
तर हे पोवळं रत्न म्हणजे मंगळाचे रत्न असून अपारदर्शक आहे. कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट ही त्याची रासायनिक तत्वे आहेत. पोवळ्याचा रंग केशरी पण असू शकतो, लाल, शेंदुरी किंवा खूप असं गडद लाल पण असू शकतो. आणि समुद्र हे कुठे सापडतं तर समुद्रात अंदाजे 1000 फूट खोल खडकावर पोवळ्याचं रोपटं असतं. आणि हे अल्जेरिया, इटली, जपान या ठिकाणी म्हणजे पोवळ्याची जास्त उत्पत्ती होते. पोवळ्यावर कोरीव काम पण करता येते. म्हणजे बाजारात पोवळ्याचा गणपती किंवा पोवळ्यावर लक्ष्मी अशी प्रतिमा कोरलेली असं पण मिळतं. आणि याचे दैवी सामर्थ्य व फायदे: पोवळे धारण केल्याने साहस वाढते, धाडस वाढते, शत्रूंचा नाश होतो, स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते. आणि असं कोणाला जर अशी भीतीचे स्वप्न पडत असतील तर ते पडत नाही. हे आता भूतबाधा काय माहिती, पण भूतबाधेपासून पण संरक्षण मिळते असं पण म्हटलं आहे. आणि ह्या पोवळ्याचा एक जर मणी लहान मुलांच्या गळ्यात घातला तर लहान मुलांना कशी पटकन दृष्ट लागते ना, तर ती पण लागत नाही. स्त्रीच्या अनियमित मासिक धर्मावर पण उपयोगी आहे. मासिक पाळी जर येतच नसेल तरी पण लाभदायक आहे. मैदानी खेळ खेळणारे खेळाडू, अंमलदार म्हणजे लष्करी नोकरी वर्ग, लष्करात म्हणजे काम करणारे, पोलीस ऑफिसर, गुप्तहेर यांचं तर हे भाग्यरत्नच आहे. औषधी गुणधर्म काय आहेत तर प्रवाळ भस्म अतिशय शीतल, पित्तशामक असल्याने आम्लपित्त, रक्तस्त्राव, गर्भपात, खोकला, दमा, क्षय, हृदयविकार, मूळव्याध अशा मेंदूचे काही म्हणजे रोग असतील तर त्याच्यावर हे भस्म लाभदायक ठरते. आणि हे म्हणजे पोळं तर तुम्ही म्हणजे किती कॅरेटचं तर साधारण 8 कॅरेट वजनाचं तरी ऍटलिस्ट ते पोवळं वापरावं. सर, हॅलो, बोला बोला मॅडम बोला. ऐका ना, मी ह्यांना ते फक्त मंगळाचं म्हणजे यंत्र आपण तयार करायला सांगतो ना, तर ते हा मी दाखवू का? हे गणपती बाप्पाला तुम्ही शेअरिंग थँक्यू. हे बघा, हा मंगळ ग्रह आहे. हा तुम्हाला तर माहितच आहे, पण मी काढलाय म्हणून दाखवते. आता हे यंत्र दाखवते. जसं मी सूर्याचं दाखवलं, तुम्हाला चंद्राचं दाखवलं, तर हे मंगळाचं म्हणजे आहे. तर ह्याचं 8 3 10 9 7 5 4 11 6 म्हणजे ही तुम्ही कशी पण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल किंवा स्लांटिंग अशी बेरीज केली तरी 21 बेरीज येते त्याची. तर हे असंच तुम्ही म्हणजे जातकाला जर द्यायचं असेल तर आयदर असं त्याला पाठवा, त्याला सांगा झेरॉक्स करून घे, लॅमिनेशन करून तुझ्याकडे ठेव, किंवा शक्य झालं तर हे तांब्याच्या म्हणजे पत्र्यावर किंवा असं भोज पत्रावर पण काढलं आणि मग नंतर त्याला पण लॅमिनेशन केलं तर तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, मग सर थांबूया का आता? हा ठीक आहे मॅडम, हा, नो प्रॉब्लेम. खूप खूप आभार सर तुमचे सगळ्यांचे. सगळेजण मला एवढं ऐकून घेत आहेत. छान छान बोलले. छान झाला मॅडम क्लास. छान सांगता छान तुम्ही. आहे. छान छान. नमस्कार मॅडम आणि नमस्कार सर. थँक्यू. कुबल मॅडम खूप छान झालं. नाही, खूप मॅडम थेरॉटिकलच पार्ट आहे ना. हो हो खूप छान झालं पण. हम्म. कुबल मॅडम नमस्कार छान मॅडम. सांगितलं. हा, प्रत्येक बोला. बाजूनी विचार करून सांगितलं. स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत, राज आणि दशेप्रमाणे आणि उपाय हे सगळंच कव्हर केलं तुम्ही. खूप थँक्यू थँक्यू. एकदम छोटासा सखोल माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मॅडम. मॅडम आणि सर परिपूर्ण तुम्हाला सांगितलं अगदी तुम्ही. खूप छान सांगितलं. धन्यवाद तुमचे खूप. सरांचे पण धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅडम. छान झाले लेक्चर. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मॅडम. हो, आता तुम्ही पण सगळ्यांनी अशीच तयारी करा. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. शुभरात्री मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. खूप छान झालं मॅडम. ओके. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅडम.
थँक्यू. थँक्यू मॅडम. सर्वांच्या थँक्यू परवानगी मॅडम. हो सर, आता बंद करूया. मी रेकॉर्डिंग